लास्ट आपलं चेरी ब्लॉसम असेल याच्यानंतर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल इट्स रोटल. आज आपण चाललो एक अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणी जे मुंबईतच आहे. सो ते मुंबईत असल्यामुळे आपण जरा लेट निघालोय. आता सध्या वाजलेले आहेत 9, 9:15, 9:30च्या आसपास झालेले आहेत. सो आपण चाललोय विक्रोळीच्या चेरी ब्लॉसम या फेस्टिवलमध्ये. फेस्टिवलच बोलता येईल कारण का तिथे एवढी गर्दी असते, फोटोशूट वगैरे, रील्स वगैरे सगळे काढलेले जातात. सो लोक त्याच्यासाठीच येतात, फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट केलं जातं. हे काही सर्टन पिरियडसाठीच असतं, कमीत कमी 1-2 वीक मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावरती नाही. सो आता आपण तिथेच चाललोय. चला मग भेटूया आता बाईकवर. चला, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या त्याच ब्लॉगमध्ये. आता आपण चाललोय थ्रू विक्रोळी. ॲक्च्युली आज आपण काही गेअरअप वगैरे केलेलं नाही, कारण का आपण चाललोय लोकलमध्येच, मुंबईमध्येच असल्या कारणास्तव आपण काही गेअरअप वगैरे, ग्लव्स वगैरे पण नाही घेतलेत. असंच चाललंय आपण. आजची राईड थोडी शॉर्टच आहे. शॉर्ट आहे पण राईडला वाईब आहे, माहिती आहे मित्रांनो. कारण का कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मुंबईमध्ये असं काही, म्हणजे एवढी सुंदर जागा, असं एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी तिथे गेल्यावरती असं ऐकलंय की मी तिथे शांतता, म्हणजे एकदम शांतता, रोडच्या बाजूला असून सुद्धा असं शांतता असल्यासारखं वाटतं. पण लोकांनी गर्दी वगैरे केली, तिथं आलं कल्याण. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपला भाऊ, आपला जीव आपल्या सोबतच आहे यावेळेस पण. तो त्याने त्याची आज बेनेली काढली आहे खास. त्याला पण सिनेमॅटिक शूट करायचे आहेत. जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल, ओ हो 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 हो, हां, तर मी कुठं होतो, जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला गॅरंटी हा तुम्हाला कंटेंट आवडणार म्हणजे आवडणारच. ॲक्च्युली आम्ही चाललो तर आहे खरं, पण ते असेल की नसेल माहिती नाही बाबांनो. आम्ही पण ते रीलच बघून चाललोय भावांनो. आम्ही थोडी कुठं काय सर्च वगैरे केलं. आमच्या घराच्या बाजूला असून आम्ही जात नाही. ॲक्च्युली गेली 2 वर्ष मी ट्राय करतोय, जाईल जाईल जाईल, पण काही कारणास्तव जाताच येत नाही. बाजूला असून जाता येत नव्हतं. कामाचा लोड, टाईम नाही. आता आहे आपण विक्रोळी स्टेशनच्या सिग्नलवरती. इथून राईट मारला डायरेक्ट ब्रिजवरती जाऊ आपण. चला, ब्रिज पण सुटला. सॉरी, ब्रिज नाही सुटला रे, सिग्नल सुटला. जेव्हा काय बोलतोय मी, सिग्नल पण नाही सुटलाय, पण हे चाललेत तर चालू दे. सिग्नल वरून राईट मारल्यावरती आपण डायरेक्ट टाकायचं सर्व्हिस रोडला गाडी. हो, इथूनच चालू झालं चेरी ब्लॉसम. आपल्याला भावाला माहिती आहे कुठे थांबायचं ते, सो त्याच्याबरोबरच जाऊ आपण. ॲक्च्युली पोलिसांनी पण त्याच्यासाठीच खास तिथे बॅरिकेड्स लावून ठेवलेत की तुम्ही फोर व्हीलर्सला एंट्री
नको म्हणून तिथे. आपला भाऊ कुठे गेला काय माहिती, त्याच्यासाठी थांबूया. कुठे थांबायचं? आता झाड कुठे? ओके भावांनो, आता आपण पोहोचलोय आपल्या स्पॉट वरती. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल अंबुजाचे इथं भरपूर झाड आहेत, स्टार्ट टू एंड भरपूर झाड आहेत. त्यातलं एक झाड आपण घेतलेलं आहे भावांनी, विकत तर नाही घेतलं, तो फोटोशूटसाठी टेम्पररी भाड्याने घेतलेलं आहे झाड. या लाईनीत असे भरपूर झाड आहेत. आता सकाळचा वेळ आहे, गर्दी कमी आहे, तरी भरपूर लोक आलेली आहेत. तुम्हाला दिसू शकतात ते बघा, सगळी लोक आहेत इथे. तो तुम्हाला इथे यायचं असेल तर मोस्टली सकाळी एकदम पहाटे पहाटे या, नाही तर संध्याकाळी या. तुम्हाला खूप चांगले फोटोशूट्स वगैरे करायला भेटतील. वाईब तर आहे भावांना. चला आपण आता सिनेमॅटिक शॉट काढतोय. त्या शॉटला तुम्ही व्हिडिओमध्ये एन्जॉय करा. आणि सिनेमॅटिक शॉट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुम्ही जस्ट एन्जॉय करा हा सिनेमॅटिक शॉट. मित्रांनो, इथे आता सिनेमॅटिक शॉट तर झालेला आहे. सो आता आपल्या भावाला विचारू कसं वाटतंय त्याला इथे आल्यावरती. ॲक्च्युली तो 2 टाइम येऊन गेलेला आहे, पण त्याने आपल्याला बोलवलं नव्हतं, त्याने चिटिंग केली आपल्याबरोबर. आता तो आपल्याला घेऊन आलाय. सो त्याला विचारू, ॲक्च्युली त्याने आपले सिनेमॅटिक शॉट काढले तर त्यानेच काढले. जर कमेंटमध्ये लिहायचं असेल तर #TV लिहा. सो कसं वाटतंय भावा इकडे आल्यावरती? खूप वरती होतं इथे येणं, एकदम मस्त होतं, एकदम मस्त. तुम्ही सिनेमॅटिक तर बघितलंच असतील, पूर्ण एकदम पिंक 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 पूर्ण पिंक करून टाकलं इकडे. आणि लिटरली आता बघायला गेलं तरी या म्हणजे बोलतो ना, हे लास्ट आपलं चेरी ब्लॉसम असेल. याच्यानंतर पुढे होईल या ना, काय बोलतो? हा याच्यानंतर पुढे होईल ना, काही की आता हे तुम्ही बघू शकता, हे MMRDA प्रोजेक्ट चालू आहे ते सगळं. सो मग हे सगळं आय थिंक सो ही सगळी झाडं दुसरीकडे शिफ्ट करण्यात येतील, कट नाही करणार. ही झाडं डायरेक्ट शिफ्ट करणार दुसऱ्या जागेवरती. मग हे विक्रोळीचा लास्ट चेरी ब्लॉसम असेल. सो मग हे तुम्ही परत एन्जॉय करू शकता येऊन, पण आता हे जास्त दिवस तर नसेल. ऐकलत मित्रांनो, आपल्या भावाला काहीतरी खबर आहे. सो मोस्टली हे आहे, मी पण ऐकलेलं आहे की हे शिफ्ट करणार आहे दुसऱ्या ठिकाणी. सो तुम्ही प्लीज मस्ट विजिट. छोटाच टाइम पिरियड राहिलेला आहे, त्याच्यामध्ये विजिट करा. या विक्रोळीमधल्या एका लक्झरियस ठिकाणी विजिट करा. लक्झरियसच बोलता येईल, कारण का असं मुंबईमध्ये सहजासहजी भेटणं शक्य नाही. सो तुम्ही या, विजिट करा आणि एन्जॉय करा. ॲक्च्युली इथे आल्यावरती एक गोष्ट तर माहिती पडली मित्रांनो, की इथे यायचा बेस्ट टाईम आहे सकाळचा 10च्या अगोदर. त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकत नाही, कारण का बघा तुझी माणसांची रहदारी वगैरे भरपूर वाढलेली आहे. तो तुम्ही यायचं असेल विकेंडला किंवा वीकडेजला यायचं असेल तर 10च्या अगोदरच या. त्याच्यानंतर गाडीतली रहदारी वाढते, तर तुम्हाला शूट वगैरे व्यवस्थित करायला भेटणार नाही. काही रील्स वगैरे काढायचे असेल ते पण व्यवस्थित काढायला भेटणार नाही. सो आजची राईड छोटीशी होती पण पीसफुल होती. मनाला शांतता भेटली. असे सिनेमॅटिक शूट्स काढून वगैरे बरं वाटलं, गाडीला पण आपल्या बरं वाटलं. सो आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन राईड टेप टोटल हार्ट.